नांदेडच्या हिमायतनगरमध्ये राडा, दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये राडा। बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत रडीचा डाव, एकमेकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप। धुळ्यातील दौंडाईचा नगरपालिकेत भाजपाचा 26 उमेदवार बिनविरोध, निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज होता शेवटचा दिवस। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती, हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत। स्वतःची चूक सुधारायला आयोगाला वेळ हवाय, जिल्हा परिषद निवडणूक घोषणा टाळली, नगर परिषद आणि पंचायत समितीत आयोगानं ओलांडली आरक्षण मर्यादा। मुंबईत शेकडो मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ, शौचालयाच्या फ्लॅश टँकमध्ये शेकडो मतदान कार्ड, अंधेरीच्या एका इमारतीमधील घटना। भाजपा उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूत प्रचार, शोभा कोळी शहा यांनी वाटली उर्दूत पत्रकं, ठाकरे गट मनसेचा जोरदार हल्लाबोल। शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन, मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे काँग्रेससह मविया अबाधित राखण्यावर ठाम, स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या नकारानंतरही उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। मनसे मवियाचा भाग नाही, आमचे निर्णय राज ठाकरे घेतात, पत्रकार परिषदेमध्ये संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट। लवकरच यशोमती ठाकूर भाजपात येतील, रवी राणांचा दावा, तर मी काँग्रेसमध्येच राहणार, ही काळ्या दगडावरची रेघ, यशोमती ठाकूरांचं चोख प्रत्युत्तर। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाचे आजचे दिन, भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं ठाकरे गटात पक्षप्रवेश। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण।